हॅलो गाईज, तर चला खूप दिवसानंतर ब्रदर्स ग्रुप पुन्हा एकदा निघालेला आहे फार्म हाऊसवर जायला. आणि मी पण धंद्यावर होतो. आता संध्याकाळचे 6:30 वाजल्यात. आता जातो घरी, फ्रेश होतो आहे आणि भेटू ब्रदर्स ग्रुपला. आणि आपला सिद्धू पाटील आहे, त्याच्या कोणाचं मामाचं वाटतं फार्म हाऊस आहे, तिथं जायचे. आजचा स्टे करायचे आणि उद्या घरी यायचे. कारण की आपला प्लॅन किती दिवस झाला तर हा मा चालू आहे, कल्याण मल्यान होता. कारण की पोरांना सुट्ट्या नाही भेटत. अर्धी पोरं बोलताना आज जाऊ उद्या जाऊ असं करत होतं. फायनली डिसिजन झाले आणि आज आता आपण निघतोय. चला घरी जाऊन फ्रेश होऊ आणि भेटू. सो गाईज, तर चला फायनली आणि 12 मिश्का सिद्धू पाटीलचे मामाचं फार्म हाऊस आहे. आणि बघू शकता आपली गाडी, त्याच्या गाडीत बसलोय आपण. सिद्धू पाटील स्वतः ड्रायव्हिंग करतोय. तुम्हाला मी बोललेलो ना मग कशी लय दिवस घालवलं फार्म हाऊस निघता. गुड्डूने लय मेहनत घेतली. गुड्डू सांग पोरा. आज ब्रदर्स ग्रुप सगळे सेम टी शर्ट घालणार आहेत. खूप मजा येणार आहे, खूप धमाल होणार आहे. तुम्ही बघत राहा, कंटिन्यू करत राहा ब्लॉग. खूप दिवस घालवले. आज नाही जायचा, उद्या नाही जायचा. काल रात्री पण प्लॅन कॅन्सल झाला, पण अचानक देवाची कृपा काय माहिती. आणि सिद्धू भाई पण ऐकत नव्हता, जायचाच बोलतं. मग निघालो, फुल एन्जॉयमेंट करणार आहोत सगळी. गाईज, तर बघा फायनली फार्म हाऊसवर पोहोचलोय आणि तुम्हाला फार्म हाऊस दाखवतोय. बघा जबरदस्त आहे. बघा स्विमिंग पूल, बघा मिश्का फार्म. पोरा आल्यान आम्ही 4 जण आलो पुढे, बाकीचे पोरं येतात. तो बघून घ्या. आता बघा पोरा लागली तयारीला, सामान उतरवला पोराई. अजून एक गाडी येईल, त्यांची पण सामान उतरवायचे. आपण फक्त शूट करणार. मामा लाईट गेली. गाईज, या फार्म हाऊसला लय मजा आहे, सगळी सुविधा आहे. तुम्ही सिंगिंग पण करू शकता आणि गाणी पण लावू शकता, डान्स पण करू शकता. एरिया पण लय मोठी आहे. आणि आमची पोरं आता व्हिडिओ बघताना काही कामधंदा ना, कारण की सामान राहिले त्या गाडीत. आता इथं साऊंड चेक करताना पोरा नाही ऐकत. गाईज, तर बघू शकता तुम्ही, माईक चालू झालेला आहे. तुम्हाला आवाज येतोय का नाही येत? नसेल येत तरी चालेल आणि येत असेल तरी चालेल. अरे बंद झालं. ये क्या बात हुई यार, ये क्या बात हुई, मैंने कुछ किया भी नहीं है. ये क्या बात हुई यार, ये अपने आप को जानबूझ के नीचे ला रहा है. मी तुम्हाला डेली सांगतोय, मी जाऊ आम्ही पार्टी करायला जातो. पोरा ब्रदर्स ग्रुप जाऊ. मेहनती पोऱ्या त्यांनी सुरुवात केली बघा काम करायची. पहिले मक्क उकरतं बाई, सोय चालू आहे. मक्क धुवून घेते पोरांचा उपवास आहे. बघा. नंतर नॉनव्हेज टाकली सगळी पोरा. 12च्या नंतर नॉनव्हेज खाणार आहेत पोरा. तुम्हाला दाखवतो मी. दादाचा हे सगळे पोरांचा आशीर्वाद आहे, म्हणून ना आई गावदेवीची पुण्य येईल, म्हणून आमचे सगळे प्लॅन सक्सेस होतात. आणि कुठंच प्रॉब्लेम येत नाही आमच्या प्लॅनमध्ये. एकच मित्र आपला काम करतो, बाकी तिघं आम्ही असं बिनफुकट बसल्यावर. कारण की पोरांचं वेट करतो. पोरा की येत ना, मामालाही आम्हाला साथ देतो. मामा लय मेहनती आहे, आम्हाला काहीच काम न करून देत. सगळे कामाला बोलतो नका, तुम्ही नका करू, आम्हीच करतो. आणि तो आपला पोऱ्या वा मेहनती पोऱ्या गुड्डू पाटील. ह्याच्यात मुलं सगळं प्लॅन सक्सेसफुल होतात. कारण की एकटं 2-3 जण आहेत असं ते मेहनत घेतात फुल ग्रुपसाठी. बाकीचं या असं अगरबत्त्या वैजनाना मच्छर चावतो बोलतो. काय बोलायचं आता, नाही काय बोलशील? लावलं अगरबत्ती, लवकरच लावलं अगरबत्ती. गॅसची आरती येईल आता मस्त आपलं जेवायला होईल. जेवायचं आणि झोपायला जाऊ. उड्या मारायची बाई, उड्या मारायचीच भाई. आल्यावर गेला पण ना तोरला बाई गुरुवारी. मामा लय मेहनती आहे बा. गावाच तोरला मी. धन्यवाद. अगरबत्ती पण दिली मच्छर जावतो म्हणून. त्यांना काय झालं ना, चायनीज खायला थांबले पोरा. यांच्यासाठी एवढी सोय केली, चायनीज खायला बसले. बघा गाईच काय सांगतोय, पोरांचा मला काही समजत ना. आम्ही त्यांची वाट बघतो ना, ते तिकडे चायनीज खाईत बसल्या. आलं पोरा खाऊन आली होय. चायनीज खाऊन आल्या. काय बोलत आहे ना. अरे तू बी आला, तू तर काय बोललेला शिवम म्हणा. टाकून ना, तू काय बोलला म्हणा. बोलतो मी येणार ना, बोलतो चायनीज काय बघा. आज पोरा उतरतात
सामान आणा सामान. मामाची नाव सांग. प्रल्हाद मामा आणि दुलचंद मामा. गाव कुठलं? रोहिंजन. अजून काय? मामाला आमचे तर्फे थँक्यू. हा म्हणजे फुल फुल पब्लिक 100-150 राहू शकतात. सो गाईस तर वाट लागली. आमच्या गुड्डू पाटीलनी लसूण उरवलं, सगळे लसूण खाली. आता काय करायचा? बघा गाईस गुरुवार संपल आता थोड्याच वेळात. आणि इथं फ्राय करायला घेतल्या कोलब्या विलव्या. इथं फ्रेंच फ्राईज आहेत आणि इथं कोलब्या. फोटोशूट चालू आहे. मी फोटोशूट करता नाही हसता निसतं. यांच्या टिंगल्या चालू आहेत. काय बोलत आहे यांना? जे आले त्यांचा पण धन्यवाद, जे नाही आले त्यांचा पण धन्यवाद. बघा आता ग्रुपमध्ये पोरांची रेसिंग लागले. बाकीची पोरं इकडे आहेत आणि मी वरती येऊ. आता आतमध्ये उतरले त्यांची रेसिंग लागणार आहे पवाची. बघा 2, 3 स्टार्ट. ये देखो ये देखो ये देखो ये देखो. नवले फ्राय करतोय. मी नाही खात पण माझ्या मित्रांसाठी मला बनवायला लागतं नॉनव्हेज नाही खात. स्वतः खात नाही पण मित्रांसाठी बनवतो. याला बोलतात मित्रप्रेमी. आणि बाजूला आहे कुणाल पाटील. खूप आता सुंदर कुकिंग करायला लागला. आता खूप चांगलं झालं. आता एकाचे 2 हात झाले. खूप मस्त. वहिनीला सहकार्य करील आता पुढे. करायला पाहिजेच बाई. करायला पाहिजे. बायकोला सपोर्ट केलाच पाहिजे कामामध्ये. आमचे मित्र सर्व उतरले. चला काही पण जाता आता पोरांजवळ खेळायला. औषधी व्हिडिओ काढतो. बस झाला अजून नाही काढू शकत. मला आता किती वाजले? दाखव दाखव टायमिंग दाखव टायमिंग दाखव. 5:30 वाजले सकाळचे 5:30 वाजले 5:32. याला 5ला जायचं होतं घरी. तो कसला बोलतो बघा. 2 मिनिटं झोपला आमची बोलता बोलता. काय मजा आहे बघा याची. याला 5ला घरी जायचं होतं. 5:30 झाले हो बोलतो. अजून तिकडे कसले बोलत असतील. त्या रूम मध्ये तर गेलोच ना आपण. मध्ये तर धमाका चालू असेल. एक साईडला आयटम बॉम्ब पण कुठत असतील. एक साईडला गोळी पण असतील. नाही डेंजर पोर आहे ती. आम्हाला झोपायला पिक्चर हे चल तिथे जाऊ. तिथं माझ्या बघून येऊ. चल उद्या उठ. टाकलं गुड्या उठ चल. पर्वत ना आमची. उठ चल जाऊ. दाखवतो
काय चमत्कार, बाबा उठला, बाबा उठला. तू झोप. आम्ही त्यांची मजा बघायला चाललो. ते पातन गणा पातन बघ केना घे जाते हो. तू झोप, तू झोप. आलोच आम्ही. अरे झोप. अरे ना चाललो कुठे झोप. काय ना ऐकत. त्याला वाटलं टाकून चाललं. तुम्ही उठला. शिकारी झोपल्यान. ये बघा कसे झोपल्यान. चला घरी जायचे. उठा उठा उठा. चला 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 चला. पाटील स्वतः भांडणं करा. भांडणं करतो. हे बघ गाईज. तर गेलं जे जाणारे होते मित्र ते गेलं. सकाळचे त्यांचे ड्युटी आहेत. आणि तुम्हाला बोललो मी सोनू भारद्वाज आमचा मित्र तो पण गेला. त्याला पण हारांचा धंदा आहे त्याचा. सकाळी 8 वाजता जायला लागतं. आता वाजल्यान 5:45 वाजत आल्यान ते गेलं इथून. निलेश वापरले असते आता. निलेश पाटील, बंटी पाटील आणि सोनू भारद्वाज हे तिघजण गेलं. मी लॉक करून आलो गेट. तर चला फार्म हाऊसला करतो बाय बाय. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि पोरा निघल्यान जगली घरी जायला. अर्धी पोरं तर गेली घरी.